शाही मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। शहरातील खड्ड्यांच्या दुरावस्थेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहर झपाट्याने वाढतंय, मात्र या शहरातील खड्डे देखील तेवढ्याच झपाट्याने वाढलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधील मी तुम्हाला स्थिती दाखवतोय। त्या ठिकाणी पाहतो आपण खड्डा जे आहे हे खड्ड्यामुळे अपघात होऊ शकतात, इजा होऊ शकते। एवढंच काय तर हा खड्डा जीव घेणा देखील बनू शकतो। आपण पाहतो या ठिकाणी जी बस आलेली आहे हे वाहन या ठिकाणी जाण्यासाठी अडथळा निर्माण होतोय। अक्षरशः वेग कमी करावा लागतोय, वाहन थांबवावी लागतात आणि त्याच्यानंतरच ही वाहनं जातात। तर काही वाहनं अक्षरशः या खड्ड्यामुळे टेकत देखील आहेत, खालची दगड देखील त्याला घासत आहेत। अशी स्थिती या छत्रपती संभाजीनगर मधील या खड्ड्याची जर पाहिली तर आहे। फक्त हे शहरातील एकच खड्डे नाहीये, तर असे अनेक ठिकाणी खड्डे आहेत। तर काही ठिकाणी कामासाठी म्हणजे पाईपलाईन टाकण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर करून खड्डे खणण्यात आलेले होते आणि ते खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीयेत आणि त्याला कसे तरी बुजवलेत, मातीने भरलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर असे खड्डे झाल्याच्या नंतर नागरिकांना या ठिकाणी त्रास होतोय आणि छत्रपती संभाजीनगर मधील नागरिक जे आहेत ते त्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत। स्मार्ट शहर म्हटलं जातं, झपाट्याने वाढणारं शहर म्हटलं जातं, पर्यटनाची राजधानी म्हटली जाते। मात्र या पर्यटनाच्या राजधानीची अवस्था जर पाहिली, ही दशा जर पाहिली तर कुठेतरी नक्कीच लाज वाटेल अशी स्थिती छत्रपती संभाजीनगर मधील आपण पाहतोय। ही गाडी आहे, समोरून 4 चाकी आली, मात्र तिला असं गोल गोल फिरावं लागतंय आणि त्याच्यानंतरच ती गाडी या ठिकाणी पुढे जाऊ शकते। आणि असे खड्डे झाल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।